नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? तर पाहतच आहात मी आलेली आहे अँकरिंगला श्री गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर 2002 आणि 2007 या बॅचच्या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी. तर सर्व टीचर स्टाफला त्यांनी सत्कार केला, त्यांचं मनोगत व्यक्त करायला लावलं आणि त्यानंतर त्यांनी सर्व टीचर स्टाफला छान असा गुड बाय करून त्यानंतर आम्ही सुरू केले आमच्या गेट टुगेदरचा खरा कार्यक्रम. त्यांनी छान असा फोटो सेशन केला आणि फोटो सेशननंतर त्यांनी एक आठवण म्हणून टीचर स्टाफला म्हणाले की आम्हाला ती आठवण द्या की जी तुम्ही आम्हाला छडी मारत होता. ती आठवण त्यांनी परत एकदा घेतली. त्याच जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यांनी छान अशा शेरोशायरी, गाणे आणि छान असा एन्जॉयमेंट करून ह्या कार्यक्रमाला अजूनच जास्त बहारदार बनवलं. आणि हो, हा गेट टुगेदर जवळपास 18 वर्षानंतर झाला होता. तर तुम्ही बघू शकता त्यांच्या नजरेमध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं जे हास्य आहे, जो आनंद आहे, तो असा अवर्णनीय आहे. अशा सुंदर सुंदर अशा कार्यक्रमासाठी अँकरिंगला जर का पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच बोलवू शकता. आणि त्यानंतर आम्ही पासिंग द पास हा गेम केला. तर तुम्ही बघू शकता सर्वांनी खूप जास्त एन्जॉय केलं ह्या गेमला. आणि हो, मित्र आणि मैत्रिणी हे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्याला मिळाले तर खूप जास्त आपण स्वतःला भाग्यशाली समजतो. आणि असे छान असे यांचा गेट टुगेदर करत असताना यांनासुद्धा खूप छान, खूप आनंद झाला. कारण 18 वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणी परत एकदा मिळाले, भेटले आणि छान असा एन्जॉय केला त्यांनी. त्यानंतर बघू शकता मधातच त्यांनी कुठला तरी एक ब्रेक मारला आणि तिथून खरी मजा सुरू झाली. हा कार्यक्रम घेत असताना मी सुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं. उमरखेडमध्येच हा कार्यक्रम झाला. यानंतर आम्ही संगीत आपण ज्याला म्हणतो की बाबा संगीत खुर्ची झाली. त्याच्यानंतर छान असे गाणे म्हटल्यानंतर सुंदर असा त्यांचा एक गेम घेतला. गेम झाल्यानंतर जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मी सर्वांना बाय बाय केलं आणि वापस येत असताना मला माझ्यासुद्धा मित्रमैत्रिणींची आठवण आली. तर आजच्या या कार्यक्रमाचे कार्यकर्ते होते नितेशजी आणि गिरीधरजी. या सर्वांनी या गेट टुगेदरची अरेंजमेंट केली होती आणि मुलींनीसुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं. मला असं वाटतं की सर्वांनी आयुष्यामध्ये एकदा गेट टुगेदर करायला हवं. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.